हात धरलाय कारण मी पडेल म्हणून. मला म्हणजे आई लाटायचे मी तुझा हात धरते, तू तशी जाऊ नकोस पडशील. हरिवश्वर नाही, हरिहरेश्वर म्हण. हरी हरी वरसर. कोकणातला आमचा होता हा दुसरा दिवस. ज्यांनी पहिला दिवस पार्ट 1 पाहिला नसेल त्यांनी तो पार्ट पहा, मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देईल. त्यानंतर आम्ही दुसऱ्या दिवशी असंच मॉर्निंग वॉकला सकाळी सकाळी आरवी बीचवर आलो होतो, जे की आम्ही आदल्या दिवशीच आरवी बीचवर इव्हिनिंगला गेलो होतो. म्हटलं मॉर्निंगचा कसा व्ह्यू आहे ते बघायला सकाळी परत जाऊ. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, वेलकम टू आई पण भारी देवा. आज आम्ही आहोत दुसऱ्या दिवशी बीचवर आलेलो आहोत पहिल्यांदा मॉर्निंग वॉकसाठी. म्हटलं सकाळी सकाळी मस्त फ्रेश हवा होती आणि ऊन पण नव्हतं, ऊन तर नाहीच आहे, पाऊस नव्हता. सो म्हटलं की चला आपण एक वॉक घेऊन या बीचवर. आणि समोरच मी तुम्हाला दाखवलं, त्यामुळे मस्त कुठे जायची फार गरज नाही लांब. म्हणून आम्ही वॉक करायला आलो आहे बीचवर. रुही तर झोपेत होती, तिला यायचं नव्हतं, पण जशी इथे आली आहे तशी पाण्यात आता पडायला लागली आहे. सो मस्त आता वॉक करू आणि थोडा वेळ थांबू इथे आणि मग जाऊ हॉटेलवर ब्रेकफास्ट करायला. सकाळचा पण व्ह्यू खूप छान दिसतं, संध्याकाळचं वेगळं छान दिसतं, सकाळचे लाईट वेगळे दिसतात, सकाळी छान दिसतं. दाखवते काय बनवलंय खड्डा. माऊ ए माऊ, मी तुझा हात सोडू? काय होईल मग? मी पडशील म्हणून तू हात धरलाय. मी रुहीचा हात नाही धरलाय, रुहीने माझा हात धरलाय कारण मी पडेल म्हणून. आणि ती मला म्हणजे आई लाटायचे मी तुझा हात धरते, तू तशी जाऊ नकोस पडशील. सो आता आम्ही निघालो आहोत दिवेआगारला जायला, म्हणजे दिवेआगारच्या मंदिरात जायचा प्लॅन आहे. आणि त्यानंतर प्लॅन आहे मुरुड जंजिऱ्याला जायचा. पण आता कितपत कसं होतंय माहीत नाही, बघू जसं होईल तसं. आधी तर दिवेआगारला जाऊया मंदिरात, गणपतीचं दिवेआगारला आम्ही निघालो होतो सगळ्यात पहिले तर सुवर्ण गणेश मंदिरला, जे की दिवेआगारमधलं फेमस मंदिर आहे. आणि नेमकं त्या दिवशी होती गोकुळ अष्टमी, त्यामुळे जागोजागी दहीहंडी सगळीकडे चालू होती, त्यामुळे ते पण आम्हाला बघायला मिळालं. पुढे डिटेलमध्ये मी दाखवलंच आहे त्यांच्याकडची दहीहंडी कशी असते ते. सो मला वाटते अगदी 10-15 किलोमीटरच अंतर असेल आरवी बीचपासून दिवेआगार. तर पाऊस चालू होता, त्यामुळे मग आम्हाला पटापट पळावं लागलं. आम्ही पोहोचलो, अगदी अर्ध्या तासातच आम्ही पोहोचलो गणेश मंदिरला. म्हणजे गणपती मंदिर सोन्याचं आहे एवढं मला फक्त माहिती होती, त्यामुळे आज जाऊन ते कशी असेल त्याबद्दलची क्युरिओसिटी वेगळीच होती. एकदम आतमध्ये गाभाऱ्यात शूटिंगला परमिशन नव्हती, त्यामुळे मंदिराच्या मूर्तीचा मी व्हिडिओ नाही घेऊ शकले. पण सोन्याची मूर्ती आणि त्याची लॉकरमध्ये, कारण ती एकदा चोरीला गेली होती म्हणून मग ती आता लॉकरमध्ये ठेवण्यात आलेली आहे. आणि मग तिथून आम्ही बाहेर पडलो आणि आता कुठे जायचं असा आम्ही विचार करतच होतो. तेवढ्यात मग आम्हाला आठवलं की इथले अजून 2-3 मंदिर जे छान आहेत आणि आपण ते कधी नेहमी जात नाही, सो तिथे जावं म्हणून आम्ही मग निघालो रूपनारायण मंदिरला जायला. किती सुंदर आहे मग बघ, हे आहे रूपनारायण मंदिर. आता आलो आहोत आम्ही रूपनारायण मंदिरला. हे पण खूप सुंदर मंदिर आहे आणि खूप पाऊस पण चालू आहे. सो पावसाळ्यात बीच सोडून पण काही बघता येईल का म्हणून आम्ही हे एक्सप्लोर करतोय. आणि खूप सुंदर मंदिर मी तुम्हाला दाखवते. असं एकदम प्राचीन मंदिर आहे हे.
बघू शकता तुम्ही आजूबाजूचा किती सुंदर आजूबाजूला. इतकं सुंदर मंदिर आहे आणि त्याचं लोकेशन आणि आजूबाजूचा व्ह्यू खूपच सुंदर. इतका सुंदर व्ह्यू की पाऊस असताना पण या ठिकाणी फोटो व्हिडिओ काढण्याचा मोह काही मला आवरला नाही आणि मी एवढ्या थोड्याफार पावसात पण तिथे फोटो व्हिडिओ काढले कारण की ते खूपच सुंदर होतं. आणि तिथे 2 मंदिर आहेत, एक सुंदर नारायण मंदिर आणि एक रूप नारायण मंदिर. शेजारी शेजारी चिटकूनच आहेत. अरे म्हणू काय तिकडून बघते बघ, इकडून दिसते बघ. चिनू कोण आहे? हे बघ. हॅलो. हो का? हा फिरतो तुमच्या सोबत. सगळेजण दिवेआगारला फक्त सुवर्ण गणेश मंदिरच व्हिजिट करतात, पण हे जे हिडन प्लेस म्हणता येईल ना, हिडन जेम आहे दिवेआगारमधलं, खूप सुंदर मंदिर आहे. जर तुम्ही दिवेआगारला किंवा श्रीवर्धन कोकणात जर येणार असाल तर या मंदिराला नक्की व्हिजिट द्या. खरंच खूप सुंदर बघण्यासारखं मंदिर आहे हे. खूपच सुंदर आहे. यांचे छोटेसे रोड आणि साईडला हे असे वा वा. इकडे बघा कसं धुकं आलंय आणि त्या धुक्यामध्ये असा रोड. आणि जाताना रोडवर जागोजागी वर असे चिप्सचे पॅकेट बांधलेले होते. सुरुवातीला तर ते आम्हाला कळत नव्हतं की वर चिप्सचे पॅकेट का बांधलेले, तर त्यामध्ये होती दहीहंडी. हे काहीतरी वेगळंच इथे पहिल्यांदाच बघायला आम्हाला मिळत होतं. सो आता आम्ही आलेलो आहोत उत्तरेश्वर मंदिरला. सो जे 3 फेमस मंदिर दिवेआगारमधलं सुवर्ण मंदिर, एक होतं ते रूपनारायण मंदिर आणि थर्ड हे आहे उत्तरेश्वर मंदिर. तर तिथे आम्ही आलेलो आहोत. हे मागे बघू शकता. हे पण खूप प्राचीन आणि जुनं मंदिर आहे आणि इथं त्यांचा आता प्रोग्राम दहीहंडी असल्यामुळे आज गोकुळाष्टमी आहे, त्याचा प्रोग्राम चालू आहे. सो इथे घराघरात दहीहंडी करतात असं ते म्हणतात. तर खूप छान सगळे डान्स वगैरे करतात. सगळं मी तुम्हाला दाखवतेच. चला. हे आहे उत्तरेश्वर मंदिर. दहीहंडीचा प्रोग्राम झाला इथे. कृष्ण जन्माचं गोकुळाष्टमी ना आज बा. करा झुजू करा कृष्णाला. कृष्णा बघ त्याच्यात होता. हे पण खूप प्राचीन मंदिर आहे यांचं. उत्तरेश्वर, काळ भैरव आणि हनुमान. आणि सगळीकडे म्हणजे या तिन्ही मंदिरात मी एक नोटीस केलं, म्हणजे सेम कलर, सेम पिलर, थोडेफार सेम ते ब्राऊन स्ट्रक्चरचेच मंदिरं हे तिन्ही पण होते. आणि तिथून आम्ही निघालो होतो खरं तर जेवायला, पण रस्त्यात आम्हाला हे दीपस्तंभ दिसलं, ज्याबद्दल मी ऐकलेलं होतं पण इथे जायचा आमचा काही प्लॅन नव्हता. पण लकीली आम्हाला रस्त्यात ते ऑन द वे दिसलं, सो आम्ही तिथे थांबलो. हो, हा आहे दीपस्तंभ, ज्याच्यावरनं दिवेआगार हे नाव पडलेलं आहे. इथे तो दिवा लागायचा आणि तो नेहमी चालू राहायचा म्हणून त्याला दिवेआगार नाव पडलं.
आणि ते आता एका रिसॉर्टला चिटकूनच आहे. सो तिथेच आम्ही जेवण करून घेतलं, कारण की दहीहंडीला जर तुम्ही कोकणात जात असाल तर सगळे खानावळ वगैरे बंद असतात. सो मेक शुअर की तुम्हाला एखाद्या हॉटेलमध्येच खावं लागणार. तिथले जे जर तुम्ही लोकल फूड खायला गेले तर ते तिथं त्या दिवशी मिळत नाही. आणि तिथेच हॉटेलच्या बाहेर रोडवर अशा 2-3 दहीहंडी लावलेल्या होत्या. आणि ते काही जे लोक मगाशी जे मंदिरातनं गेले होते सगळे गोविंदा, ते तिकडून येत होते त्या दहीहंडी फोडायला. सो आम्ही म्हटलं की ठीक आहे, जर इथे आहोत तर आपण हे सगळं बघून जाऊया की ते काय काय करतात, कसं करतात. कारण जनरली इकडे आपल्या साईडला म्हणजे पुणे साईडला तरी अशी कधी दहीहंडी मी बघितली नव्हती, चिप्स वगैरे लावून सगळं. तर म्हटलं यांची पण काही वेगळी प्रथा असेल तर ती आपण बघूनच जाऊया. माऊला सगळे ते राहिले की वरचे ह्यांची कुठे. आणि आम्हाला विशेष हे वाटत होतं की तिथे वेगवेगळे गेटअप करून म्हणजे कृष्णाचे गेटअप मोठे मोठे माणसं पण करत होते. सो त्यांच्यासोबत पण आम्ही फोटो काढले. अगदी लग्नाचे फेटे वगैरे घालून पण काही काही होते. आणि म्हणजे बऱ्यापैकी वेगवेगळ्या घरात सगळ्यांनी दहीहंडी लावलेली होती खाली. एक घर झालं की दुसरं असं करत करत ते पुढे पुढे जात होते. जसं आपल्याकडे गणपती असतो घरोघरी तसं तिकडे घरोघरी दहीहंडी असते हे आम्हाला तेव्हा कळालं. आणि खरंच ही वेगळी दहीहंडी होती बघायला. छान वाटलं की त्यानिमित्ताने काहीतरी वेगळं आम्हाला बघायला मिळालं. सगळ्या सुखांचा वाटा येऊ द्या.
झाले पाहिजे. 222 रुपयाची गाडी बांधली. कुणाचा बर्थडे? कृष्णाचा बर्थडे म्हणून सगळे काय काय करतायत? मटका फोडतायत का? दही अंडी. हा, तुला काय काय दिलं त्यांनी? लॉलीपॉप दिलं? हा देते ना तुला. चिप्स दिले. चिप्स पण दिले. कुरकुरे दिले. काय काय दिलं बाबा माऊला? खूप काय काय दिलं. तू कुठे डान्स केला? तर किती किती छान डान्स करत होते काका सगळे. चला रुहीचं विसरलेलं घेऊन चला. हा तुझं विसरलं ना बाळा बीचचं म्हणून घेतलं. टर्टल बीच आहे. हा आहे टर्टल बीच. ऑलिव्ह रिडल कासव. आता आम्ही आलो हो दिव्यागरच्या बीचला, ज्याचे टर्टल बीच पण म्हणतात, जिथे खूप सारे टर्टल असतात. आय डोंट नो आता दिसतील की नाही माहीत नाही, पण ठीक आहे. सो इकडचं एक बीच बघूया म्हटलं, आणि रुहीचं आम्ही विसरून गेलो होतो म्हणून मग मी ते घेतले खेळायला पाण्यात, कारण की तिला तेच आवडतं पाण्यात खेळण्यासाठी. सो ठीक आहे चला. हे बघ ही घाण, म्हणून आम्ही दिव्यागर बीचला यायचं टाळत होतो. ही इतकी घाण बीच आहे हा, बिलकुल चांगला नाही खेळण्यासाठी, तर नाहीच नाही. आम्ही जवळ होतो म्हणून म्हटलं की दिव्यागर बीच बघावा, पण मी तुम्हाला दाखवलं त्याप्रमाणे खूप घाण आहे. खेळण्यासारखं तर बिलकुल नाही आहे. त्यामुळे तो आमचा आरवी काल गेलेला बीच बेस्ट होता. लेस क्राऊडेड, बिलकुल घाण नाही, काही नाही. आणि हे माझ्या मागे बघा किती घाण आहे. इथे तर बिलकुल खेळू देऊ शकत नाही आम्ही रुहीला. त्यामुळे बेस्ट आहे की इथून आम्ही जातोय. बाकी काही तर नाही. म्हटलं की चला तिथे राईड होती ती बाईकवाली, ती तर करूया म्हणून. रुहीला पण मजा येईल म्हणून आम्ही ॲक्च्युली ती करायला घेतली, पण तिला पुढे बसायचं नव्हतं म्हणून मग ती मध्ये घेऊन आम्ही तिला बसलो, आणि तेवढंच काहीतरी टाइमपास म्हणून मजा आली. पण आम्ही फक्त एक राईड केली, बाईक राईड, पण ठीक आहे तेवढं ठीक होतं, पण याच्यापेक्षा जास्त खेळण्यासाठी काही नाही आहे. आम्ही दिव्यागरच्या बीचवरून निघालोय आणि आता आमच्याकडे भरपूर वेळ होता, म्हणजे एवढा वेळ होता की आम्ही हरिहरेश्वरला जाऊन येऊ शकतो. म्हणजे इथून हार्डली 1 तासावर आहे, तर म्हणजे आमच्या रिसॉर्टपासून 1 तास लागतो. तर आम्ही विचार केला की आजच आपण हरिहरेश्वरला जाऊन येऊ, म्हणून मग आम्ही निघालो हरिहरेश्वरला जायला. माहीत नाही तिकडचं तो जो प्रदक्षिणावाला राऊंड आहे तो चालू असेल की नाही, कारण लास्ट टाइम पण आम्ही ऑगस्टमध्ये आलो होतो तेव्हा तो बंद होता पावसामुळे. ठीक आहे, ते जरी नसेल तरी मंदिर उघडंच असतं, त्याच्यामुळे आज सगळे मंदिरच होत आहेत. म्हणजे दिव्यागरचे पण 3 मंदिरं आणि आता हरिहरेश्वरचं पण मंदिर, कारण आज तसे पाऊस पण आहे आणि त्यामुळे बीचवर जाण्यातही काही फार पॉईंट नाही आहे, म्हणून मग आम्ही चाललोय हरिहरेश्वरला. सो निघतो आता, इथून 1 तासात पोहोचूच. सो मी दाखवतेस तुम्हाला. हरिवश्वर नाही, हरिहरेश्वर म्हण. हरिहरेश्वर मी शिकवतो बाळा तुला. हरिहरेश्वर म्हण. हरिहरेश्वर. हा हरिहरेश्वर. हा तिथं ना कोणाचं मंदिर आहे माहितीये का? शंकराचं. वेगळीच पिंड आहे, पण तिथं वेगळी पिंड आहे थोडी. आणि मुरुड जंजिरा आम्ही कॅन्सल केलं, मुद्दाम कॅन्सल केलं, कारण की लास्ट टाइम आम्ही गेलो होतो तेव्हा तो बंद होता, म्हणजे आतमध्ये नव्हतं जात आहेत. तो आम्ही विचार केला की इथून 2 तास लागणार होते मुरुड जंजिऱ्याला जायला, आणि ते बंद असेल तर तसे आमचा टाइम वेस्ट झाला असता. त्यापेक्षा म्हटलं की जेव्हा पाऊस नसेल तेव्हा ते बघूया, म्हणून मग आम्ही हे दुसरे प्लेसेस आज एक्सप्लोर केले. ते नेक्स्ट टाइम कधीतरी जाऊ. जातानाचा रोड खरंच खूप सुंदर, सगळीकडून मस्त ग्रीनरी वगैरे,
पण तेवढीच थोडासा भयानक पण आहे, कारण की एकतर गाड्या नाही आहेत, काहीच ट्रॅफिक नाही, आपलीच गाडी आणि असे छोटेसे रोड, थोडंसं म्हणजे डेंजरस पण होतं. पण ठीक आहे, काही खूप लांब नव्हतं, त्यामुळे लवकर आम्ही पोहोचलो. मी पोहोचलो आहोत हरिहरेश्वरला. अगदी 1 तासात पोहोचलो. रोड तसा रिकामाच असतो, इकडे गर्दी ट्रॅफिकचा प्रश्नच नाही आहे. आणि त्या मानाने थोडीफार गर्दी आज आहे. वीकेंड आहे, संडे आहे आणि श्रावण चालू आहे, त्यामुळे श्रावण चालू असल्यामुळे गर्दी आहे, थोडीफार आहे, जास्त नाही. पण कम्पेअर टू लास्ट टाईम जेव्हा आम्ही आलो होतो त्यापेक्षा आता थोडी दिसती आहे, त्यामुळे थोडीशी गर्दी होऊ शकते. आणि प्रदक्षिणा ॲज युज्युअल बंद आहे, पावसाळ्यात 4 महिने बंद असते, नाही तर ती खूप छान असते, दाखवते. पावसामुळे सगळं चिकचिक झालेलं होतं, पण बऱ्यापैकी काही ठिकाणी कवर होतं, त्यामुळे चालायला एवढा काही प्रॉब्लेम नव्हता. आणि पार्किंगपासून खूप लांब नाही आहे, मंदिर जवळच आहे, त्यामुळे आपण वॉकिंग डिस्टन्सवर लगेच जाऊ शकतो. आणि जेव्हा आम्ही लास्ट टाईम आलो होतो, म्हणजे मागच्याच ऑगस्टमध्ये जेव्हा आम्ही आलो होतो, तेव्हा आम्ही इथे राहिलो होतो हरिहरेश्वरला. सो एक वेगळंच, माहीत नाही का, पण तिथं त्या मंदिरात गेलं ना की एक वेगळंच काहीतरी नॉस्टॅल्जिया फील होतो. कारण त्या मंदिरात आम्ही खूप वेळ मागच्या वेळेस स्पेंड केला होता, अगदी 2दा आम्ही आरतीसुद्धा पाहिली होती, सगळं केलं होतं. आणि एका मोमेंटला तर असं होतं की पूर्ण मंदिरात आम्ही दोघंच आहोत, अशी पण इतकी शांतता, एवढं सगळं आम्ही छान दर्शन घेतलेलं आहे, त्यामुळे जरा काय माहिती, पण छान वाटतं तिथे गेलं. प्रदक्षिणा आहे इकडून, पण जी बंद असते. सो थोडंफार बॅक साईड आपल्याला दिसतं प्रदक्षिणेतलं आणि त्यांचा समुद्र. तर जेवढं बघता येईल, जेवढी प्रदक्षिणेचा आहे मार्ग, तिथपर्यंत आम्ही जाऊन बघतोय. हरिहरेश्वरचा पण समुद्र खूप छान आहे, पण म्हणतात की खूप जास्त खवळलेला असतो. पावसामुळे छोटे छोटे धबधबे पण तयार झाले. कसे 2 पार्टिशन झालेले आहेत, इकडून अर्ध पाणी गेलंय, तिकडून आले आणि मध्ये गॅप. बाप रे, या लाटा लाटा प्रदक्षिणा. एवढे मोठे लाट आहेत बघ, बाप रे, ते म्हणतात ना इथला खबर समुद्र आहे. दगडावर पण छोटे छोटे 3-4 दगडावर फिरले बघ. मी आत्तापर्यंत जेवढे समुद्र बघितलेत, म्हणजे आता पावसाळ्यात गोव्यात पण बघितलं, पण इतका डेंजर खवळलेला समुद्र मी कधीच पाहिला नाही आहे जो की हा आहे. आणि इतक्या मोठ्या लाटा, खूपच डेंजर आहे हा. म्हणजे मी ऐकलंही होतं ना, आता खरंच तसं दिसतं पण आहे. तर आम्ही फक्त फोटो काढले आणि निघालो. मंदिरात तर काही शूट करता येत नाही, म्हणून मी काही नीट दाखवलं नाही. पण इथली जी पिंड आहे ती आपली नॉर्मल पिंडीसारखी नाही आहे, वेगळी आहे. सगळ्या पिंडींपेक्षा ही थोडी वेगळी पिंड आहे. आणि श्रावण आहे आणि आमचं दर्शन झालं तर चांगलं झालं की श्रावणात छान दर्शन झालं. बाहेरून गर्दी वाटत होती, पण आत काही गर्दी नव्हती. सो आता रुईला जायचं आहे खाली पाण्यात. तर तिकडे जो बीच आहे हरिहरेश्वरचा बीच, तिकडे एकदा आम्ही चक्कर मारून येतो, कारण इकडून तर तो चांगला दिसतोय. बघू. ही आंबावडी आत्ताची ताजी आहे, ह्याच्यात पण आहेच ना. दोन आहे त्याच्यात. हे पण टाका 2. हा कोणता फ्लेवर आहे? पेरू आहे. पेरू दरवेळेस इथून घेते, मला खूप आवडतं. हरिहरेश्वरचा बीच कम्पेअर टू दिवेआगर खूप क्लीन आहे. आणि प्रत्येक बीच किती वेगळा असतो हे बघा.
इथलं हे किती वेगळं आहे, पण समुद्र खवळलेला आहे. आरावीचा होता तो खवळलेला नव्हता, पण माती वेगळी होती, व्हाईट सँड होती. हां काय लिहिते? हे बघ रुहीला काय कसंही बीच असो, तिला फक्त पाण्यात खेळण्याची मतलब असतं. म्हणजे तिला ॲक्च्युली त्या मातीत खेळायचं असतं. सो तिला तिथे थोडाफार आम्ही टाइमपास करू दिला आणि मग आम्ही निघालो वापस आमच्या रिसॉर्टला जायला. कारण की जेवढ्या लवकर होईल तेवढ्या लवकर आम्हाला पोहोचायचं होतं. कारण की जो रोड आम्ही दाखवला येताना तो थोडासा रात्रीचा डेंजरस होता येण्यासाठी. म्हणून मग आम्ही लवकरच तिथून निघालो आणि आलो रूमवर. आणि रुहीचं मात्र तिथं आल्यावर परत थोडंसं बाहेर तिचं खेळणं सुरू होतं. तिला थोडंफार तिथं खेळू दिलं, कारण ते तिच्या आवडीचं काम आहे. तिला ट्रॅम्पोलिनवर जंप करायला खूप जास्त आवडतं. खूप आज दिवसभर फिरून थकलो होतो. मग घरी आलो, आम्ही रूममध्येच ऑर्डर केलं, जेवण केलं आणि एक राऊंड मारला आहे. म्हणजे झोपायला आता आम्ही मोकळं, कारण की उद्या आमचं आहे चेकआउट. सो उद्या तर काय आम्ही प्लॅन ठेवला नाही. हरिहरेश्वर पण आजच झालं आहे, त्याच्यामुळे उद्याचं काय आहे काय नाही ते तुम्हाला कळेलच. जसं काय ठरतं ते मी तुम्हाला दाखवेलच. सो हा व्हिडिओ आजचा तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि अजून पण माझ्या चॅनलला कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. आय थिंक सो मी फर्स्ट टाईम बोलते की करा, म्हणून मी कधी बोलत नाही की सबस्क्राईब करा. खूप लोक बघतात पण सबस्क्राईब करत नाही, म्हणून मी तुम्हाला हे स्पेशली सांगते. आणि तुम्हाला हे दिव्य आकाशचा सगळा जो व्हिडिओ मी बीच सोडून तुम्ही काय काय बघू शकता, कोणते कोणते मंदिर तुम्ही एक्सप्लोर करू शकता, हे तुम्हाला कसं वाटलं हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुमचं आई पण आणि बाई पण दोन्ही एन्जॉय करा. बाय.